झी 24 तास एक पाऊल पुढे। म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासामध्ये हाऊसिंग स्टॉकची सक्ती मागे घेण्यासाठी शिवसेनेनं 8 ऑक्टोबरला म्हाडा कार्यालयावरती मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। हाऊसिंग स्टॉकच्या धोरणामुळेच म्हाडा इमारतींचा विकास रखडलेला असल्याचा दावा करताना यापूर्वीचा प्रीमियमचा पर्यायही खुला करावा अशी मागणी आता शिवसेनेनं केलेली आहे। मुंबईतल्या म्हाडाच्या 56 वसाहतीतल्या सुमारे 3701 इमारतींमध्ये राहणाऱ्या 5 लाख रहिवाशांसाठी शिवसेना येत्या सोमवारी रस्त्यावर उतरणार आहे। यापूर्वी म्हाडा वसाहतींमधल्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी प्रीमियम किंवा हाऊसिंग स्टॉकचा पर्याय खुला होता। मात्र सप्टेंबर 2010 मध्ये इमारतीच्या पुनर्विकासासाठी हाऊसिंग स्टॉक सक्तीचं धोरण म्हाडानं केलंय। अचानक आलेल्या या धोरणाचा विकासकांनी धसका घेतलाय। त्यांनी विकास कामातून अंग काढून घेतल्यानं सध्या इमारतींच्या विकासाची कामं ठप्प आहेत। याआधी म्हाडा प्रशासनाबरोबर झालेल्या 2 बैठकांमध्ये कुठलाही तोडगा न निघाल्यानं आता थेट मोर्चातून रहिवाशांचा आक्रोश व्यक्त केला जाणार आहे। म्हाडाच्या वसाहतींमधल्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी DCR 33/5 नुसार असलेल्या पर्यायात लेआउट इन्सेंटिव्ह FSI अधिमूल्य घेऊन करण्याची तरतूद असताना म्हाडा प्रशासन हाऊसिंग स्टॉकची सक्ती करत आहे। म्हाडातले रहिवाशी हे नोंदणीकृत सोसायटीचे सभासद असल्यानं ते घरमालक आहेत। प्रीमियम किंवा हाऊसिंग स्टॉक यापैकी त्यांना योग्य आणि ग्राह्य असलेला पर्याय स्वतः सोसायटीचे सभासद निवडू शकतात। कायद्यानं त्यांना तसा अधिकार आहे। याकरता DCR 33/5 नुसार लेआउट इन्सेंटिव्ह FSI प्रीमियम आकारूनच उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून पुनर्विकासाची प्रक्रिया सुलभ होऊन रहिवाशांची दिशाभूल टळू शकेल आणि पुनर्विकास जलद गतीनं होईल। पुनर्विकासाला गती दिल्यास प्रीमियममधून उपलब्ध होणारा अंदाजे 10,000 कोटी रुपयांचा निधी म्हाडा प्रशासनाला मिळेल। त्यामुळे म्हाडा स्वतः नवी घरं बांधू शकेल। काही एका मुदतीसाठी हे दोन्ही पर्याय खुले ठेवा, जे येतील त्याप्रमाणे स्वीकारावं। अधिमूल्य आलं तरी त्याचा त्या पैशाचा उपयोग म्हाडाकडे भरपूर त्यामुळे पैसे येतील, त्याचा उपयोग घरबांधणीसाठी म्हाडाला करता येईल। आणि अधिमूल्य न येता जर कोण हे घेऊन आले हाऊसिंग स्टॉकचा पर्याय घेऊन तर तेही चालेल। एक मुदत जाहीर करा, वर्षभर आम्ही ह्या पर्याय ठेवू शिल्लक, वर्षानंतर मात्र म्हाडाचं धोरण बदललं जाईल। ज्यांना यायचं ते येतील, जे मागे राहतील त्यांना नवीन धोरणाला सामोरं जावं लागेल। असंही काहीतरी याच्यातून मार्ग तोडगा निघू शकतो, पण काही करायचंच नाही आणि इमारती पाडायची वाट बघायची, हे अत्यंत दुर्दैवी आहे। हाऊसिंग स्टॉकमुळे विकासकांना तोटा होत असल्यानं त्यांनी या धोरणाला विरोध केल्याचा दावा केला जातोय। विकासकाला तोटा म्हणजे मध्यमवर्गीय म्हाडा रहिवाशाला फटका, असा दावा या क्षेत्रातले जाणकार व्यक्त करतायत। म्हाडाचं जे काय पूर्ण रहिवाशांना घर बांधून द्यायचे, डेव्हलपमेंट चार्जेस भरायचा आहे, त्यांना 2 वर्ष किंवा 2.5 वर्षाचा भाडा द्यायचा आहे, कॉर्पस द्यायचा आहे, त्याचं जे काय गुंतवणूक होणार आहे त्याच्यावर व्याज द्यायचे, म्हणजे एवढं सर्व आणि त्याचं प्रॉफिट आणि वेगवेगळ्या प्रकारचा टॅक्स, हे सर्व फक्त 10 फ्लॅट विकून मिळणार आहे का? मी तर एकदम साधा उदाहरण दिलं, म्हणजे टोटली ते लॉस मध्ये जाणार आहे। या मोर्चाच्या माध्यमातून शिवसेनेनं शक्तीप्रदर्शन 50,000 रहिवाशी या मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे। हाऊसिंग स्टॉक सक्तीच्या धोरणावर बैठकांमध्ये तोडगा निघाला नसला तरी मोर्चाच्या ताकदीपुढे म्हाडा आणि सरकारला झुकवण्याच्या तयारीत शिवसेना आहे। झी 24 ताससाठी दिनेश दुखंडे, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।